प्रगटला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यात जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी गडावर झाला। त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले। एक होता राजे शिवाजी, भीती नव्हती त्याला जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण साथ होती भवानी मातेची व महाजिजाऊची। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले आणि नवा इतिहास घडवला। कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा। कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा। अशा या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम। मुजरा माझा त्या जिजाऊला घडले तिने शूर शोभाला, साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शुभाने। एवढे बोलून मी माझे भाषण संपविते। जय जिजाऊ, जय शूर। तुमचं नातं काय? धन्यवाद। यानंतरचे स्पर्धक आहेत प्रगती अधाने, वर्ग 8 प्रगती अधाने। मुजरा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोडणार शौर्याला तोडणार, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचा छत्र म्हणजे आभाळा समान, जो तो सूर्याची शान, मराठी मातीचा धगधगता स्वाभिमान, काळीज म्हणजे सह्याद्री आहे ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवारे त्याचं पहिलं स्थान, जो भगवा आसमंत आहे, कृपावान आहे, दयेचा वसंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न देखील उदास झालं, त्या राजमाता वीरमाता जिजाऊ भाऊसाहेब। पर मुखलामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवलं की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहरे आल्याशिवाय राहत नाही, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं नुसतं रक्षणच केलं नाही, तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीनं वाढवलं, ते म्हणजे संभाजीराजे भोसले। अहो म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका। अहो म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका। रशियाचे पंतप्रधान एकदा भारत भेटायला आले होते। भारत भेटायला आल्यावर आपले काही गाईड्सने त्यांना विचारले, सर तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल दाखवू की सोन्याचं प्रतीक असलेलं टेम्पल दाखवू? तर ते रशियाचे पंतप्रधान म्हणाले, ना मला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचं आहे, ना सोन्याचं प्रतीक असलेलं टेम्पल बघायचं आहे। मला फक्त ज्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा फक्त एकदा रायगड बघायचा आहे, फक्त एकदा रायगड बघायचा आहे। 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तारा चमकला, शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडा वाजू लागला, एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कड्या कपारातून दुमदुमली। अरे माझा राजा जन्माला, अरे माझा शिवबा जन्माला, दीन दलितांचा कैवारी जन्माला, दृष्टांचा सहारी जन्माला, अरे माझा राजा जन्माला। इतिहास घडवणारा ते जन्माला नव्हता अजून, म्हणून झुकावे लागले त्या हिमालयाला, म्हणून पुजतो आम्ही त्या शिवरायांना। कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा, आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा। अहो म्हणतात ना, जिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा, जिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा, मोडण पण वाकणार नाही, हाच खरा मराठा, हाच खरा मराठा। शाहिस्ता खान तर सर्वांनाच माहीत असेल, शाहिस्ता खानाची बोटही छाटली हेही सर्वांना माहीत असेल, पण शाहिस्ता खानासोबत जो पुढं घडलेला भाग आहे तो कोणाला माहीत आहे का? शाहिस्ता खानाची जेव्हा बोटं तुटली, शाहिस्ता खान इकडे तिकडे पळत होता, त्यावेळेस त्याच्याकडे त्याची एक बहीण आली व म्हणाली, हुजूर गजब हो गया, ये नराटम शिवा मेरे छोटी बेटी को उठा कर ले गया। तेव्हा शाहिस्ता खान त्याच्या बहिणीला सांगतो, अरे चुप कर पगली, चुप कर, ये शिवा किसी की उंगली काट सकता है, ये शिवा किसी की गर्दन मार सकता है, पर ये शिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता, कभी हाथ नहीं डाल सकता। अरे प्रबोधन काळात ठाकरेंनी सुद्धा सांगितले होते, दादांनो तुमच्या चंद्रावर सुद्धा डाग असेल, दादांनो तुमच्या चंद्रावर सुद्धा डाग असेल, पण शिवचरित्रावर तुम्हाला एकही डाग बघायला मिळणार नाही, एकही डाग बघायला मिळणार नाही। जिजाऊंच्या मार्गदर्शनाने मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। वाघनखांनी अफजल खानाचा कोतळा काढून गेला, वाघनखांनी अफजल खानाचा कोतळा काढून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना लढून गेला। अरे स्वर्गात गेल्यावर 33 कोटी देवांनी झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला।